थोडा वेळ म्हणा आपण असं पाडायचं आता तरी पुढे हाजी उपदे
आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंड आपले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवा
चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून मन शुद्ध व्हावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त तुका म्हणे हित हो तोड्या पार करा काय भार सिकवावे सकळांच्या पाया माझे पांडुरंगा करो प्रथम नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण मनोजमारुतुल्यदेव जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वाक्कमलमवानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन मंगल Thank you.
नारायणाय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। घ्यावे सकलांच्या पायामध्ये दंडवत अपुराले चित्त शुद्ध करा। अनंत कोटी ब्रह्मांड नाय सशानंद गुण प्रभु परमात्मा श्री संत मंगळच्या महात्म्याच्या साधूच्या चरणात नमस्कार हो। तुम्हा सर्व वारकरी संतांना नमस्कार करू। शिवे करता घेतलेला माऊली महावैष्णव देवळी शिवकीर्तन वैराग्य त्रिवेणी संगम कैवल्य कृपा देवचे सुप्रसिद्ध साधू हनुमत धर्माचे कडस अनंत कृपा सागर विश्व भारत विश्व माऊली माझे जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचे अत्यंत प्रसिद्ध असा उपदेश प्रकरणातील अभंग जगद्गुरु तुकोबा राय मानवी देहाला म्हणजे नर शरीराला देणाऱ्या जीवाला आपल्या हिताविषयीचा विचार या अभंगातून करायला सांगतात आणि आपलं आयुष्य संसारिक विषयाच्या अनुषंगाने किंबहुना देह तादात्म्याच्या अनुषंगाने कसं वाया चाललेलं आहे याचं यथार्थ चिंतन या अभंगातून घडवतात। सरसर वाक्यार्थ असा आहे जगद्गुरु तुकोबा राय जड जीवाच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याच्या आणि वेदाच्या सांगण्यावरून मृत्यू लोकांमध्ये या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर वेद आणि परमात्मा यांनी तुकोबरांच्या खांद्यावरती टाकलेली जी जबाबदारी होती ती जबाबदारी निभवत असताना तुकोबरायांनी जेव्हा समाजाकडे बघितलं तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना समाजामध्ये विचित्र गोष्ट पाहायला त्या विचित्र गोष्टीचं जगद्गुरु तुकोबाराय आपल्या गाथेमध्ये वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात जेव्हा मी या बहुजन समाजाला बघितलं मी वरून येत असताना तुका म्हणे माझं धाडीने निरोपा मार्ग हा या मृत्यू लोकांमध्ये येत असताना मनामध्ये मृत्यू लोकातील लोकांच्या अनेक प्रकारच्या कल्पना घेऊन मी कारण तुकोबा राय या मृत्यू लोकांमध्ये जेवढ्या वर्ष या मृत्यू लोकांमध्ये होते तेवढ्या वर्षामध्ये तुकोबारांच्या संगतीमध्ये सानिध्यामध्ये असणारा जो समाज होता तो ईश्वर सानिध्यामध्ये प्राप्त झालेला। तुकोबारायांना तसंच वाटलं की या मृत्यू लोकांमध्ये जाऊन आपल्याला आता फार चांगला पाहायला मिळेल। का म्हणे आधी आनंदी गोविंद गोविंद म्हणून विस्तारला। पण तुकोबाराय जेव्हा मृत्यू लोकात आले तेव्हा तुकोबारायांना प्रामुख्याने दोन गोष्टी विचित्र प्रमाणे पाहायला मिळाल्या। त्यातली पहिली गोष्ट तुकोबाराय सांगतात जेव्हा मी बहुजन समाजाकडे बघितलं तेव्हा तुकोबाराय सांगतात जड तरी तिथे गुंतले प्रपंची। पहिलं सगळं समाज आपण का म्हणून आलो आपल्या येण्याला निमित्त काय या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपलं मुख्यतः प्रयोजन काय
या सगळ्या गोष्टी विसरून सगळं जगत हे प्रपंच करण्यामध्ये गुंतलेलं. तुकोबराने थोडा वेळ उभा राहून विचार केला की हे जगत प्रपंच करण्यामध्ये का गुंतलंय, असं काय या प्रपंचाने याला का गुंतवून ठेवलंय. तेव्हा एक गोष्ट पुन्हा तुकोबरांच्या प्रामुख्याने लक्षात आली की प्रत्येक जीव जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा त्या शरीराच्या वृद्धीसाठी, वाढीसाठी त्याला अन्नाची गरज असते. कसली गरज असते? अन्नाची गरज असते. आणि हे अन्न प्रयत्न करून मिळवता येत, प्रयत्न करावेच लागतात. म्हणून प्रत्येक जीवाच्या ठिकाणी प्रामुख्याने रोज एक चिंता आपल्याला पाहायला मिळते आणि ती कुठली जर असेल तर रोज उठून या खावया चिंता. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी कोणती चिंता आहे? प्रामुख्याने रोज उठून खावया चिंता याच असते. या दोन गोष्टी जेव्हा तुकोबारायांनी या जगतामध्ये जेव्हा बघितल्या, नर शरीराकडे जेव्हा बघितलं तेव्हा तुकोबारांच्या गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. अरे रे, प्रपंचाने यांना गुंतून ठेवलेला आहे एक, आणि यांच्या पाठीमागे आपल्या उदरनिर्वाहाचा सांभाळ करण्याची चिंता आहे दोन. या दोन गोष्टीच्या पूर्ततेसाठी नर शरीराला किंबहुना मूल्यवान शरीराला जे सच्चिदानंद पद प्राप्त करून देईल असं जे साधन या जीवाला प्राप्त झालेलं आहे. पण या जीवाने या शरीराकडे न पाहता, शरीराला प्राप्त झालेल्या आयुष्याकडे न पाहता या दोन भानगडीमध्ये तो गुंतून राहिला. तेव्हा तुकोबारांच्या लक्षात आलं का गुंतून राहिलेला आणि चिंता करणारा हा जो समाज आहे, या समाजाने आपल्याला प्राप्त झालेलं जे आयुष्य हे नाश करायला लावलंय. हे काय करायला लावलंय? नाश करायला लावलंय. आणि मग तुकोबारांच्या लक्षात गोष्ट आली की हे जगत, या शरीराला प्राप्त झालेलं जे आयुष्य आहे, या आयुष्य परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. या आयुष्य काय आहे? परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. यदा कदाचित या जगताला आपल्याला प्राप्त झालेलं आयुष्य हे परमात्मा प्राप्तीचं साधन आहे, हित प्राप्तीचं साधन आहे, सुख प्राप्तीचं साधन आहे, हे जगत विसरलंय. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला प्रामुख्याने उपदेश करून सांगतात, नका करू नाश. हे जन हो, आपल्या आयुष्याचा नाश होऊ देऊ नका. हे सांगण्यासाठी तुकोबारायांनी वर्तमान काळ शब्द वापरून या अभंगाची पूर्तता करत असताना तुकोबाराय सांगतात, आता तरी पुढे उपदेश, आता इथून तरी पुढे नका करू नाश आयुष्याचा. आता तरी हाच उपदेश, पुढे शब्द काढून टाका, आता तरी हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा भूतकाळ. विढाल विढाल. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, अरे जेव्हा मी या जगतामध्ये अस्तित्वात होतो तेव्हा लोकांना अनेक प्रकारे समजावून बघितलं, नाही ना देव देऊन बघितला, पण प्रपंचाच्या विषयासक्तीच्या आणि देह तादात्म्याच्या ठिकाणी अटकलेले हे जगत देव घ्यायला तयार नव्हता. म्हणून यांच्या हिताविषयीचा विचार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला पाठवलंय ना. मग आपल्याला सामान्य जननी आणि जनक या हा हेतू जीवनामध्ये, भाव जीवनामध्ये धारण करूनच यांना उपदेश करावा लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांच्या पायावरती दंडवत घालून सांगतात, सर्वांच्या पाया माझे दंडवत. दोन शब्द वापरले, जननी जनक असे दोन शब्द वापरले. कारण आपल्या अपत्याच्या हिताविषयीचा विचार करत असताना तो अनहिताकडे जाऊ नये. जर तो दुर्मार्गाने चालला असेल, दुर्गतीने चालला असेल, तर आपले जननी जनक जसं आपल्या अपत्याचं हित त्याला कळावं म्हणून अनेक प्रयास करून सर्व पूर्ण झाल्यानंतर आता आम्ही आई बाप होऊन तुझ्या पाया पडतो, आता तरी ऐक. तसं तुकोबाराय सुद्धा जननी जनकाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये साठवून जगताला उपदेश करता, सकळांच्या पाया माझे दंडवत.
आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध का करायला तुकोबाराय सांगतात, जन तेरी देखे गुंतले प्रपंची, रोज उठवण्या खावया चिंता. गुंतणे आणि चिंता या दोन गोष्टीच्या समन्वय कारणामुळे आपलं चित्त काय झालंय, मलिन झालेलं आहे. म्हणून आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबाराय आता आम्हाला कळालं. पण तुकोबाराय आम्ही तुम्हाला एक प्रामुख्याने गोष्ट विचारतो. चित्त शुद्ध झाल्यानंतर नेमकी आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काय एखादं साध्य प्राप्त होते. तेव्हा तुकोबाराय सांगतात, अरे बाबा या जगतामध्ये जेव्हा निमित्त म्हणून या जगतामध्ये जीव येत असतो, मी आपलं सांगत नाही, प्रत्येक जीवाचं सांगतो, जेव्हा या जगतामध्ये निमित्त म्हणून जीव येत असतो, निमित्ताचा धनी केला असेल, ते निमित्त जर या जगतामध्ये मुख्य प्रामुख्याने यायचं जर काय कारण जर असेल, तर मागचं कर्म उपभोगून संपवून हिताविषयीचा विचार करणं हा प्रामुख्याने धर्मशास्त्राचा नियम आहे. म्हणून तुकोबारायांची गोष्ट लक्षात आली की जगत मागचं कर्म भोगतंय त्याबद्दल वाद नाही, पण पुढं असंख्य प्रकारची जन्म ज्या कर्माने प्राप्त होणार आहेत ते कर्म मात्र या जगतामध्ये सामान्य माणसापासून मठाधीपर्यंत, कीर्तनकारांपासून तर गायनाचार्यापर्यंत प्रत्येक जण विसरलेला आहे. आणि ते कर्म जर काय असेल तर आपल्या हिताविषयीचा विचार करणं हे मुख्य कर्म आहे. म्हणून तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन. मानवी जीवनामध्ये जी चिंता प्राप्त झालेली आहे, या चिंतेला समूल जर घालवायची जर असेल तर चिंतन घडलं पाहिजे. कारण चिंता चिंतनाशिवाय नाश पावत नाही. चिंतेला समूळ संपवायची जर असेल तर चिंतन केलं पाहिजे. आणि चिंतन जर मानवी जीवनामध्ये जर घडलं तर त्याला आपलं हित कशात आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही. त्याला तुकोबारायांना यावं लागणार नाही. पण तुकोबाराय सांगतात, ते चिंतन करत असताना करुणिया मन शुद्ध भावे. ज्या संसारिक विषयाच्या अनुषंगाने आपलं मन जे आहे ते मलिन झालेलं आहे, या मनाच्या ठिकाणी मुख्यतः धर्मशास्त्राने तीन वेष्टन सांगितलेले. ही तिन्ही वेष्टने चिंतनाच्या अनुषंगाने लय पावतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, मलिन झालेल्या मनाला शुद्धता प्राप्त करून ते चिंतनामध्ये लावा. कारण मलिन मन हे चिंता करतं आणि शुद्ध झालेलं मन हे चिंतन करतं, हा त्यातला फरक आहे. म्हणून तुकोबारायांना पुन्हा लोकांनी प्रश्न विचारला, तुकोबाराय याचा आम्हाला लाभ काय? तेव्हा तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे हित किंवा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. दोन्ही शब्द, काही अभंगामध्ये हित शब्द वापरलेला आहे, काही वाङ्मयकारांनी लिहिताना लाभ शब्द वापरलेला आहे. लाभ झाला काय आणि हित कळलं काय सारखंच आहे. कारण या मृत्यू लोकामध्ये कोणीही आल्यानंतर आपला व्यापार तोट्याचा व्हावा असं कोणालाही वाटत नाही. तुम्ही आम्ही जो काही व्यापार या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर करतो, जो काही व्यापार करतो, तो व्यापार आपला तोट्याचा व्हावा म्हणून करतो का फायद्याचा भाव म्हणून करतो? फायद्याचा भाव म्हणून करतो. आता आपण तुम्ही आम्ही जी शेती लावली, याच्यात काहीच आपल्याला नफा होऊ नये म्हणून लावले का? नाही, फायदा होईल म्हणूनच त्या अनुषंगाने, त्या आशेच्या अपेक्षेने ही शेती आपण लावलेली आहे. तसं तुकोबाराय सांगतात, तुम्ही एकदा का चिंतन केलं का हित कळेल. आणि हित हाच या मनुष्य लोकातला साध्याचा व्यापार आहे. म्हणून तुका म्हणे हित होय तो व्यापार. हा व्यापार आहे हिताविषयीचा. हो, पण हा व्यापार जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर साध्य करायचा जर असेल तर तुम्हाला अगोदर करा. मी अभंग बोलत असताना करा फार असं जे बोललो होतो ना, हे तसंच बोलून करावं लागतं. काय फार मोठा आहे अशातला भाग नाही, पण संप्रदायाचं जे तत्व आहे
त्या तत्वाच्या अनुषंगाने किंवा तुला गडबवण्यासाठी मी असं केलं होतं असंही नाही. हे सुरुवातीला श्रोत्याच्या लक्षात यावं म्हणून त्या करा शब्दावरती जोड देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो, कारण इथं तसंच आहे. तुकोबाराय संत तुका म्हणे हित होय तो व्यापार. हित हा व्यापार होतो, फायद्याचा व्यापार होतो, पण कधी करा. पण काय करा? देवाचे चिंतन. हा जो करा शब्द आहे ना हा इकडे येतो, हो, पण अक्षर पूर्ण झाल्यामुळं वाङ्मयामध्ये तिकडे टाकला. करा फार काय शिकवावे. याच्यापेक्षा आता फार काही शिकवण्यासारखं वाटतं असं तुकोबाराय सांगत नाही. म्हणून सकळांच्या पाया माझ्या दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा, असा या अभंगाचा सरसर वाक्यार्थ आहे. विडाल विडाल अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्या अगोदर एक धावता 2 मिनिटाचा परिहार द्यायचा होता, असा की आज मोजे तालुका शहापूर गाव वेडवाल या गावामध्ये किम निमित्ताने हरिकीर्तन निमित्त सर्वांच्या समोर ज्ञात आहे. या घरचे असणारे यजमान शाही आश्रय निवास, या निवासाचे असणारे यजमान कैलासवासी श्रीमती सुनीता लक्ष्मण भुईर, राहणार वेडवाल, वय वर्ष 68. मातोश्रीने आपल्या वयाच्या 68व्या वर्षी इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये पदार्पण केलेले किंबहुना शास्त्र सिद्धांताप्रमाणे जीवनातला शेवटचा अनुभव उपभोगून संपवलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुलगे श्रीमान संजय लक्ष्मण भोईर आणि श्रीमान कैलास लक्ष्मण भोईर, तसेच 2 मुली सुवर्णाताई ताई आणि विठाबाई ताई, असा असणारा एकंदर हा मातोश्रीचा परिवार आज या परिवारामध्ये मातृत्वाच्या दुःखाचं सावट पसरलेलं आहे. म्हणून आजची असणारी ही त्यांना एक श्रद्धांजली स्वरूपाची हरिकीर्तनाची जागर सेवा, ज्या हरिस्मरणाने जाणाऱ्याच्या ठिकाणी पुण्य फल प्राप्त होत म्हणून सेवा, किंवा जसं आपण महिन्याचा सप्ताह असू दे, 7 दिवसाचा असू दे, 2.5 दिवसाचा, 1 दिवसाचा असू दे, उद्या काला आहे म्हणजे आजच्या दिवशी जागर करावा लागतो, म्हणजे उद्या सगळं संपणार आहे. तसा त्यांना आठवण म्हणून ही जागर सेवा, कारण उद्या त्यांचा हा लोक संपतो. धर्मशास्त्राच्या अनुषंगाने उद्या त्यांचा हा काही करतो, हा सासुरवास संपतो आणि खऱ्या अर्थाने माहेर प्राप्त होतं. उद्यापासून खऱ्या अर्थाने माहेर प्राप्त होतं. म्हणून या परिवारातून, भोईर कुटुंबियातून, त्यांच्या मुला मुलींकडनं, कुटुंबाकडनं आतापर्यंत 68 वर्षाच्या काळामध्ये माहेरामध्ये आणि लग्न झाल्यानंतर सासऱ्यात आल्यानंतर पती बरोबर मुलांचं संगोपन करत असताना त्या संगोपनामध्ये जीव आपण या मृत्यू लोकामध्ये का म्हणून आलोय हे विसरलेलं असतं. म्हणून ते आठवण म्हणून हे कीर्तन असं समजा, किंवा ते संगोपन करत असताना ज्या शुद्ध नामस्मरणाने पुण्य प्राप्त करायचं असतं, हा संसार ते शुद्ध नामस्मरण जीवाला करू देत. म्हणून या हरिकीर्तनाच्या निमित्ताने का होईना, किंबहुना 13 दिवसाच्या हरिपाठाच्या किंवा एकत्रित केलेल्या नामस्मरणाचं पुण्य त्यांना प्राप्त व्हावं आणि उद्यापासून पितृलोकाचा प्रवास त्यांचा सुखरूपपणे 12 दिवसाचा पूर्ण व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या भोईर कुटुंबियांकडनं आजचं हे असणारं नियोजित कीर्तन रूप. तसेच माझे परमस्नेह आदरणीय गुरुजी आमचे काशीनाथ बाबा, या आईच्या असणारे दोन्ही चिरंजीव आणि सहकारी मंडळी यांच्याकडनं या कीर्तन सेवेचा लाभ प्राप्त होऊन तुम्हा सर्व श्रोत्यांचं दर्शन घडलं, त्याबद्दल सर्वांचं खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे.
पूज्य बाळा महाराज मौली आणि उपस्थित सर्व तज्ञ मंडळी, कारण ह्या गावामध्ये जुना संप्रदाय मी आमच्या लोकांकडनं ऐकतो म्हणजे होतोच, म्हणून त्याच उद्देशाने थोडस तुम्हा सर्वांच्या पायाच्या कृपा आशीर्वादाने अभंगावरती थोडं मोडकं चिंतन मांडण्याचा यथामती यथावकाश प्रयत्न करेल. खऱ्या अर्थाने आज त्यांचा हा सासुरवास संपला आणि उद्यापासून त्यांचा माहेरवास प्राप्त होतो. 68 वर्षाचा काळ आणि हे 10-12 दिवस 13 दिवस एवढ्या वर्षाचा हा सासुरवासाचा काळ प्रत्येक जिव्हाळ्या मृत्यू लोकांमध्ये भोगावा लागतो. तुम्ही असा विचार करत असाल सासुरवास हा फक्त स्त्री नसतो, पुरुषाला पण असतो, असा अजिबात नाही. जो कर्म भोगण्यासाठी येतो, जो कर्म भोगण्यासाठी येतो तो सोमर्जिनी जिथे स्वतःची सत्ता चालत नाही ना त्याला सासुरवास म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रामाणिक तुकोबाराय सांगतात, येथे याची सत्ता, या मृत्यू लोकामध्ये आपली सत्ता कोणाची काहीच नाही. तुम्ही आम्ही प्रत्येक जण या मृत्यू लोकामध्ये कर्म उपभोगण्यासाठी आलेले आहोत. जसा आईने भोगून आपला आयुष्यकाळ संपवला तसं तुम्ही आम्ही सुद्धा आज ना उद्या 5-25 100 वर्षांनी का होईना आपला प्रत्येकाचा आयुष्याचा काळ आपण संपवून घेऊ. म्हणून ज्या ठिकाणी आपल्या विचारांना, आपल्या राहणाऱ्या आणि आपल्या जाणाऱ्याला जर स्वतंत्रपण जर नसेल तर ते खऱ्या अर्थानं काय सासुरवास. कारण का ज्ञानोबाराय सांगतात, आगी कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फारे या ते भोगावया यावे देह एका देहा यावे भोगावया. पुढचं सोडून द्या, एका देहा यावे भोगावया. मग जिथं भोग आपली इच्छा नसताना सुद्धा जे भोगावं लागतं त्याला सासुरवास म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण मांडत नाही. तुकोबारांचे प्रमाण देऊन पुढे निघून जातो. तुकोबारा देवाला सांगतात, कागा सासुरवाशी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्मरणता. जो ज्याला सासुरवास प्राप्त नव्हतं महाराज, तुकोबारांना सासुरवास प्राप्त नव्हतं, पण जीवाच्या स्थानी आपल्याला स्वतःला ठेवून तुकोबाराने संसार उपभोगला. म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांचा उद्यापासून सासुरवास संपतो. कारण त्यांचं प्रेत शरीराची अवस्था संपते आणि पितृ शरीराची अवस्था प्राप्त होत असते. म्हणून उद्यापासून खऱ्या अर्थानं त्यांचा पितृलोकाचा प्रवास चालू होतो. धर्मशास्त्रामध्ये हा 12 दिवसाचा प्रवास सांगितलेला. या 12 दिवसाच्या प्रवासामध्ये नित्य या कुटुंबातून, या घराण्यातून त्यांना नित्य भोजन केलं. धर्मशास्त्राचं चिंतन आता इथलं चिंतन सांगतो. धर्मशास्त्रामध्ये 12 दिवसाचा काळ दिलेला आहे. ते 12 दिवस म्हणजे मृत्यू लोकातला 1 वर्ष. म्हणजे तिथला 1 दिवस पूर्ण झाला का आपले 30 दिवस पूर्ण होतात. म्हणजे आपल्याकडे त्याला मासिक श्राद्धचं भोजन होतं. हे या घराण्यातून 11 महिन्यापर्यंत गेलं पाहिजे आणि 12 महिन्यामध्ये त्यांचं वर्ष श्राद्ध झालं पाहिजे. त्या बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतं महाराज पुण्यस्मरण. मी विचार करतो पुण्यस्मरण, अरे भेटेवाल्यालाच पुण्य होत नाही तर पुण्यस्मरण कुठून होणार? कळलंच नाही आम्हाला. आम्ही काय करतो, एखाद्याचं बघितलं का ते लिहितो. काही काही ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर तिथं लिहिलेलं असतं देवाज्ञा. कसं लिहितात, काय लिहितात काय माहिती. पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थच असा आहे, ज्याचं स्मरण घडल्यानंतर आम्हाला पुण्य घडतील त्याला पुण्यस्मरण म्हणतात. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे का पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ असा आहे हो का त्याचं पुण्य त्याचं पुण्य आमच्या स्मरणात राहतील असं त्यांनी पुण्य केलेलं पाहिजे, त्याला पुण्यस्मरण म्हणतात. असं या जगतामध्ये फक्त एकमेव ते म्हणजे संत.
पुण्यस्मरण लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने 68 वर्षाचा काळ आपल्या पतीबरोबर आणि कुटुंबाचं संगोपन करण्यामध्ये घालवला. एकंदर आपण धर्मशास्त्राचं थोडस चिंतन मांडतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतोय. धर्मशास्त्रामध्ये मृत्यूचं चिंतन सांगत असताना कठोपनिषद नावाच्या उपनिषदामध्ये एका 6 वर्षाच्या बाळाचा आणि धर्मराजाचा संवाद सांगितलेला आहे. यम धर्माचा संवाद सांगितलेला त्याला कठोपनिषद. त्या कठोपनिषदामध्ये त्या 6 वर्षाच्या बालकाला 3 वरदान दिली. त्या 3 वरदानामध्ये त्याने धर्मराजाला 3 प्रश्न विचारले. त्या 3 प्रश्नाचं उत्तर म्हणजे अख्खं कठोपनिषद. एवढं आपल्याला मांडणं तर शक्य नाही, मी थोडक्यामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न मृत्यू म्हणजे काय. दुसरा प्रश्न त्याच प्रश्नामध्ये उपप्रश्न त्याने विचारला मृत्यूनंतर ज्या शरीराचा त्याग तो जीव करतो त्या जीवाला मृत्यूनंतर काय काय सोसावं, काय काय भोगावं लागतं, नंतर त्याचं काय होतं हे सांगा. माझ्या वडिलांनी तुम्हाला दान केलेलं आहे, पश्चातापाच्या अग्नी ते दग्ध झालेले त्यांना शांत करा. आणि कोणत्या साधनाने जीव या संसाराला लाथाळून आपल्या हितावरती जाऊन बसेल असं साधन सांगा. मला मुख्यतः एका प्रश्नाचा फक्त विचार इथं मांडायचा, कारण 3रा प्रश्न आहे तुकोबारांच्या या 3ऱ्या चरणामध्ये त्याचं उत्तर आहे. हित ते करावे देवाचे चिंतन हे त्याचं उत्तर आहे. मृत्यू म्हणजे काय हेही सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यानंतरचा प्रवास मला फक्त थोडासा सांगून पुढे निघून जायचा. जेव्हा तुमचं आमचं या मृत्यू लोकातलं कर्म भोगण्याचं कार्य संपतं, कर्म भोगण्याचं कार्य संपतं, त्यावेळेस जीव कर्म भोगण्यासाठी प्राप्त झालेल्या या देहाचा त्याग करतो. त्यालाच मरण. तो त्याग केल्यानंतर यमधर्माचे दूत त्याला यमलोकामध्ये घेऊन जातात. तिथं गेल्यानंतर 2 तासाचा चित्रपट त्याला दाखवला जातो 68 वर्षाच्या काळात. आता त्यांचा 68 वर्षाचा काळ म्हणून आपण ते आपल्या अख्ख्या आयुष्याचा चित्रपट इथं दाखवला जातो. आणि तो चित्रपट बघितल्यानंतर तो पश्चातापाच्या अग्नीने दग्ध होतो. मग त्याला कळत का इथे येऊन केले काही नाही, इथं येऊन जे मला करायला पाहिजे होतं ते केलं नाही, जे साधायला पाहिजे होतं ते साधता आलं नाही. आणि आता इथं साधावं करावं, हा चित्रपट बघितल्यानंतर साधावं करावं असं वाटतं, पण करण्यासाठी जे साधन पाहिजे होतं, ज्यांच्यासाठी अख्खं आयुष्य खपवलं त्याने नेऊन जातं. पण तो यमधर्म जेव्हा त्याला बाहेर तिथून काढतो आणि पुन्हा मृत्यू लोकामध्ये त्याला पाठवतो, तेव्हा पाठवण्याच्या अगोदर हा जीव त्या यमधर्माला प्रश्न विचारतो की महाराज, मी विनंतीपूर्वक तुम्हाला भावयुक्त अंतर करणारे तुम्हाला मी 1-2 प्रश्न विचारतो की तुम्ही मला जो काही माझ्या आयुष्याचा चित्रपट दाखवला तो बघितल्यानंतर मला कळालं माझ्या ठिकाणी कुठंच असं तुम्हालाही सांगण्यासारखं नाहीये का हे मी केलंय, मला पुढे पहा. आणि दुसरी गोष्ट जर काय असेल तर माझ्याकडे जर पुण्यच जर नाहीये
सगळ्या आयुष्यामध्ये कुठेतरी मी थोडंफार जे कमवलेलं आहे ते कुटुंबाच्या संगोपनासाठी आणि मला काहीतरी निर्माण झालेल्या अडचणी निवारण करण्यासाठी मी त्या जगत निर्मात्याच्या चरणाजवळ काही मागणं मागून त्या संपवलं. मग हे धर्मराजा मला आता जी उपरती प्राप्त झालेला आहे, जो अनुताप प्राप्त झालेला आहे, हा अनुतापाचं शमन होण्यासाठी मला काहीतरी जाऊन करता येईल. तेव्हा यमधर्म त्याला सांगतो जे करण्यासाठी तुझ्याजवळ जी इंद्रिय तुला जी परमात्म्याने दिलेली होती, दिली इंद्रिय डोळा मुख मुळाया जेणे तू जोडशी नारायण नाशी जीवपण नाशी भवरोग नाशी दिली इंद्रिय याच्यासाठी तुला दिली होती, पण तुला त्याचा वापर करता आला नाही. ही सर्वांग इंद्रिय तुम्ही कुटुंबातलं रोज उठून या खावया चिंता याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करून सगळं गमावून टाकलंस. पण तरी सुद्धा मी एक गोष्ट तुला जाता जाता एक गोष्ट तुला जायचंच आहे म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगून जातो. ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य संपवलेलं आहे, ज्यांचं संगोपन करण्यामध्ये अनेक प्रकारच्या टोप्यांचा उलगडा तुम्ही केलेला आहे, त्या तुझ्या पाठीमाग राहिलेल्या 13 दिवसापर्यंत तुझ्यासाठी जर त्या घरामध्ये नामस्मरण जर केलं तर त्या नामस्मरणाचं श्रवण घडून तुझ्या ठिकाणी जे पुण्य निर्माण होईल त्या पुण्याने मी तुझा विचार करेन. म्हणून त्या घरामध्ये हे नामस्मरण करावं लागतं. 13 दिवसापर्यंत नामस्मरण करावं लागतं. मग यमधर्माला पुन्हा तो जीव विचारतो की बाबा मी संसार करत असताना मला माझ्या विषयीचा उद्धार व्हावा, माझं उन्नयन व्हावं, माझं कल्याण व्हावं, माझं उत्कर्ष व्हावं, माझं हित मला करावं असं का वाटलं नाही? काय कारण असतं? जीवाचा आणि यमाचा संवाद संपला. त्यावेळेस यमधर्म त्याला सांगतोय म्हणजे ऐक, असं तुला का वाटलं नाही? कारण तुझ्या सगळं आयुष्य जे आहे ना, या आयुष्यात 3 चौकड्यामध्ये गेलेलं, 3 चौकड्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे कोणत्या 3 चौकड्यामध्ये? मग त्या यमधर्माचा जीवाचा झालेला संवाद तुकोबराने आपल्या गाथेत मांडलेला आहे. तो काय म्हटलाय? बालपण गेले चित्रपट दाखवल्यानंतर त्याने विचारलं असं का मला करता आलं? तेव्हा तुकोबराय त्याला उत्तर देतात. त्याची व्यथा तुकोबरायाने मांडलेली. बालपण गेले तरुणपणे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवृत्तली चित्ता. त्रिपुटी मी सांगितली तुम्हाला. हे त्रिपुटी जीवाच्या जीवनामध्ये तुमचं आमचं सगळ्यांचं बालपण नेमकपणामध्ये खेळायचं, बागडायचं. जसा जसा बालपण संपलं, किशोरी अवस्था संपली, तारुण्याने आपल्याला परिधानता प्राप्त झाली, त्या तारुण्याने आपल्याला विषयाकडे ओढलं आणि त्या तारुण्याने जेव्हा विषयाकडे आपल्याला ओढलं ना, तेव्हा त्या विषयाने आपल्याला लालच लावली. कसली? मिलाव. मिलाव
या मिलावा या लालची मध्ये तुम्हाला वार्धक्य कधी येऊन टपकलं तर झालंच नाही. आणि ते वार्धक्य जेव्हा तुम्हाला प्राप्त झालं तेव्हा तारुण्यामध्ये जेवढं मिळवलंय तेवढं वृद्ध काळामध्ये सांभाळण्याची चिंता. रोज उठून या खावया चिंता त्रिपुटीमध्ये तुमचा आमची सगळी बरबादी झाली. मरे मागोता जन्मधरी असं का तुकोबाराने सांगितलं? मरे मागोता म्हणजे मेल्या माग जन्मधरी मागोता. आपण म्हणतो ना स्वर्ग पाहायचं आहे मरून बघ, गेल्या मागे स्वर्ग दिशे म्हणतो ना आपण, तसं तुकोबाराय सांगतात स्वर्ग दिशे नाही. तुकोबाराय सांगतात मरे मागोता मेल्या माग जन्मधरे. काय जन्मधरे? वृद्धपणे प्रवृत्ती चिंता. ही चिंता तुम्हाला काय करते महाराज? जन्म घ्यावा लागे वासनेच्या जन्मधरी का चिंता शिल्लक राहते आणि ही चिंता वासना स्वरूपातून जन्म घेते. जन्म घेऊ लागे घेऊ जबरदस्ती जबरदस्ती. जसं नाही का आपण बाजारात जर गेलो आपल्या बरोबर आपल्याला आणि खेळण्याचं दुकान जर त्यांनी जर बघितलं तर त्या लहानपणामध्ये आपल्याला काही खेळणं दिसत बाबांवर हट्ट धरायचा. त्याला एक गोष्ट माहिती आहे तसं जर मिळत नसेल तर दुकानासमोर लोलन टाकायचं घेऊ. त्रिपुटी सांगितली होती. या त्रिपुटीच्या अनुषंगाने त्या यम धर्माने सांगितलं तुला काय हिताचा विचार तुला करता आला नाही हे त्याचं उत्तर आहे. पुढे आणखी चिंतन ठेवतो. त्याच्या पुढे जाऊन त्या जीवाने यमधर्माला प्रश्न विचारला. काळामुळे बालपण निमतात गेलं, तारुण्य मिळवण्यात गेलं, मिळवलेल्या वार्धक्यामध्ये सांभाळण्याच्या चिंतेमध्ये माझं सगळं काही झालं. पण धर्मराजाने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणजे काय विचार? हा संसार करत असताना कर्म भोगत असताना मला पुण्य करावं असं का वाटलं? मला पुण्य करावं असं का वाटलं नाही? त्याचं उत्तर देत असताना यमधर्माने त्याला असं सांगितलं म्हणे तुला पुण्य करावं असं वाटलं पण ते पुण्यच आहे हे तुला कळलं नाही. का कळलं नाही? 3 कारण पुन्हा यमधर्माने सांगितलं. काय मृत्यू लोकात आल्यानंतर जसा जन्म घ्यावा लागतो ना तसं कर्म करावे लागतं. तुझी इच्छा असो अथवा नसो जन्म झालाय ना मग कर्म तुला करावीच लागतील. मग ती 3 कर्म तुला नित्याची करावी लागतात. त्यातलं पहिलं कर्म हे काही, दुसरं वाचिक आणि तिसरं हे मानसिक. ही 3 प्रकारची कर्म तुला नित्याने तुझी इच्छा असो अथवा नसो तुला करावीच लागणार आहे. शरीर मिळालंय ना मग करावीच लागणार आहे. मग या तिन्ही कर्माचा धर्मशास्त्राच्या अनुषंगाने एक धर्म सांगितलेला आहे. शरीर काही म्हणजे शरीराचा धर्म आहे. त्याने परोपकार केला तर
वाचेचा धर्म आहे त्याने ईश्वराचा परमात्म्याचा जप जर केला तर पुण्य मिळेल. आणि मनाचा धर्म आहे त्याने ईश्वराच्या किंवा परमात्म्याच्या अनुसंधानामध्ये तो जर राहिला तर पुण्य मिळेल. असं सांगितल्यानंतर यमधर्माने तेव्हा त्याने विचारलं, मग या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जण ही 3 कर्म धर्माच्या विरुद्ध करत होता म्हणे, तुला अद्याप कळलं नाही का? नाही कळलं, जरा पटवून सांगा. मग त्या यमधर्माने त्या जीवाला सांगितलं म्हणे, ऐक, शरीर जर परोपकार साठी जर आपल्याला जर दिलं जर असेल तर या शरीराचा धर्म आहे परोपकार करणं. मग त्या यमधर्माने त्या जीवाला विचारलं म्हणे, ऐक, तू या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना या शरीराकडनं रोज नित्याने जे काही कर्म करत होता ते कर्म जगाच्या उपकारासाठी करत होता का उपकार तुझ्यावरती केलेल्या उपकार अपकार करण्यासाठी करत होता? काय करत तुम्हाला आलं कळालं नाही? चेहरा सांगतात खाली येऊन सांग. या शरीराचा धर्म आहे परोपकार, हा त्याचा धर्म आहे, बरोबर आहे. म्हणजे या शरीराने परोपकार केला तर पुण्य मिळेल. हो, पण याच शरीराने उपकारावरती जर अपकार जर केले तर पाप घडेल. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं प्रत्येकाचे शरीर परोपकार करत का उपकारावरती अपकार करत? म्हणजे तुम्हाला कळलं. तुम्ही सांगाल कशावर शेजारा पाजाऱ्यांची गोष्ट सोडून द्या, मला त्याच्याशी महत्व नाहीये. अध्यात्माचं चिंतन थोडस सांगायचं तर झालं, हे दिलंय कोणी? परमात्मा. चालतंय कोणाच्या सत्तेने? परमात्म्याच्या, बरोबर आहे. म्हणजे या शरीराने परमात्म्याचं नामस्मरण करणं हा उपकार आहे की नाही? हा उपकार आहे. मग त्या परमात्म्याने हे शरीर आपल्याला दिलेलं आहे, हे आपल्यावरती उपकार आहे. मग त्याचं नामस्मरण घेऊन आपण त्याचे उपकार फेडतो का त्या उपकाराचा अपकार म्हणून करतो? दुसरा काय सांगितलेलं आहे? वाचा, बरोबर आहे. या वाचेने नित्य कर्म करावे लागते, नित्य कर्म वाचेने करावे लागते. धर्मशास्त्राने वाचेचा नियम काय सांगितलेला आहे? ईश्वराचा जप करणे हा वाचेचा धर्म आहे. मग आपली वाचा नित्य ईश्वराच्या जपामध्ये राहते का शेजारच्या? कोणाच्या? शेजारच्या, बरोबर आहे. मग शेजारच्या जपामध्ये राहणं पुण्य का पाप? कारण शेजारच्या जपामध्ये राहणं तो जप नाही, त्याला निंदा म्हणतात. काय म्हणतात? निंदा. आणि ज्ञानोबाराय सांगतात, निंदा ती दुःखाती नाही, निंदा ती दुःखाला जन्म जर देते तर आपल्याला अपेक्षा असून सुद्धा सुख मिळेल ना? का मिळणार नाही? कारण वाचा निंदा करते म्हणून. 2 झालं. तिसरा आहे मनाचा धर्म. काय? ईश्वराच्या अनुसंधानामध्ये राहणं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्थिर जागा सांभाळून ईश्वराचं जप करत राहणं, ईश्वराला पाहत राहणं, आपली स्वस्वरूपता पाहत राहणं काय मनाचा धर्म आहे. मग मला सांगा, आपण जी सकाळी पूजापाठ करतो, प्राप्तकाली स्नान करून वगैरे जी काही पूजापाठ करतो, सगळं काही देव चोळून बोलून सगळं झाल्यानंतर त्या आसनावरती बसून आपण काय करतो? जपमानाला प्रारंभ करतो. बीज मणी कपाला होतो, जपाला सुरुवात करतो. पहिल्या मनाला मनाने स्पर्श करून दिला, म्हण ते आपल्याला सांगतं, जीवाला सांगतं, म्हण राम. तो राम म्हणतो. असं तू म्हणत राहा. मी जरा चहा पिला. कोण म्हणत? सकाळी अख्खं वेडवाळ ठेवले. याच इकडे 107 108 महिन्याची माल आहे. ती 108 महिन्याची ती परत येऊन तिथं बघतं. ते राहत नाही शरीरात, तिथं येऊन बघतं कुठपर्यंत आलंय. आरती झाली तोपर्यंत काय जाता येता न गेले. शरीर, वाचा आणि मन या तिघांकडनं तुम्ही जे जे धर्माने सांगितलेले, जे पुण्य प्राप्त करायला सांगितलेले, त्याच्या तुझ्या शरीराकडनं किती घडलं?
वाचकडलं किती घडलंय, मना किती किती घडलंय ते दाखव. म्हणजे तुला मला तसं करता येईल. मग तो सांगतो याच्यापैकी काहीच घडलं तुमच्याकडे तरी कुठं घडलं मला सांगायचं. यमधर्माने जीवाने यमधर्माला जेव्हा विचारलं तेव्हा जीवाला यमधर्माने सांगितलं तुला पूर्व आयुष्यामध्ये काही करता आलं नाही, पण म्हणजे तुला याच्यातून सुटता येईल. कारण धर्मशास्त्रामध्ये भागवत धर्मामध्ये नवविधा भक्तीचा प्रकार सांगितलेला आहे. त्या नवविधा भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आणि प्रथम भक्ती ही श्रवण भक्ती आहे. मग हे जीवा तुला मी 13 दिवसापर्यंत त्या कुटुंबामध्ये तुला पाठवतो. तुझ्या ठिकाणी 2 शरीर राहतील, आवरण राहतील, सूक्ष्म आणि कारण शरीर राहील. स्थूल शरीर तुझं गेलेलं आहे, जे विषयाजन्य होतं ते जळलेलं आहे. मग तू त्या जीवखड्यावरती वास्तव्याला राहा आणि त्या घरामध्ये 13 दिवसापर्यंत जी काही कथा होईल, नामस्मरण होईल, हरिपाठ होईल, प्रवचन होईल, हरिकीर्तन होईल, भोजन होईल, हे सगळं तुला काय करायला मिळेल? श्रवण करायला मिळेल. आणि अत्यंत श्रद्धेने तू जर श्रवण जर केलंस, आता करणार नाही तो का चित्रपट बघून आल्यावर करणार? यम धर्म त्याला सांगतो तू श्रद्धेने श्रवण जर केलंस तर तुझा पुढचा प्रवास मी उत्तम गतीने करेन. अरे तुला लिहून देतो तुझा उत्कर्ष जाळ्याशिवाय राहणार नाही. मग तो यम धर्माला जीव विचारतो श्रवणाने होईल. मग त्याला यम धर्म 2-3 उदाहरण मृत्यू लोकातल्या अगोदरच्या युगात ते सांगतात. अगोदरच्या युगात मी जे आठवलं ते सांगून जातो. श्रवणे परीक्षिती ताऱ्याला श्रवणे परीक्षिती ताऱ्याला एकदा सगळे गेले टाकून पहिलं उदाहरण दिलं श्रवणे परीक्षिती करायला भूपती. मृत्यूचं भय समोर असताना सुद्धा परीक्षिती राजाला सुकाचार्याने जे श्रीमद भागवत ऐकवलं ते 7 दिवसामध्ये एवढ्या अत्यंत श्रद्धेने श्रवण केलं का रक्षकाचं मृत्यूचं भय त्याच्या ठिकाणी होतं ते भय निरसन झालं. जो अर्जुन आध्या रात्री श्रीकृष्ण परमात्म्याला सांगत होता देवा अरे या भास्कराला या सूर्याला का जो उशीर झालाय उगवण्यासाठी, एवढा युद्ध करण्यासाठी उतावीळ झालेला अर्जुन मात्र जेव्हा युद्धभूमीमध्ये पोहोचतो तेव्हा मात्र तो गात्र गालित होऊन युद्धापासून पलू पाहतो. माया वेष्टीला तेव्हा त्या अर्जुनाने श्रीमद भागवत गीतेचं 700 श्लोक एवढ्या श्रद्धेने श्रवण केलं. युद्ध अर्जुनाला करावं लागलं ना, युद्ध देवानेच केलंय. पण अर्जुनाच्या ठिकाणी जे काही सुज्ञानविषयी स्वसंबंधाविषयी जो काही ममत्व भाव देह तादात्म्य जो निर्माण झाला होता, हो तो देह तादात्म्य 700 श्लोकांच्या श्रवणाने निरसन झाला. एवढी श्रवण भक्तीची ताकद आहे. म्हणून धर्मशास्त्र यमधर्म त्याला सांगतो अरे बाबा अशी भरपूर जनकाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या शंकेचं निरसन करण्यासाठी हो 2 पाठ सांगितले जातात. एक याज्ञवल्क्यचं नाव येतं आणि दुसरं अष्टवक्राचं येतं. शरीर
शरीराचा निर्माण झालेला भ्रम अष्टवक्राने निरसन केला. आणि भागवतामध्ये नारद वसुदेव संवाद जो सांगितलेला आहे, दुसरा अध्याय नारद वसुदेव संवाद जो सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये जनकाला नवनारायणाने केलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशामध्ये प्रामुख्याने दोन नावं येतात. एक नवनारायण येतात आणि एक याज्ञवल्क्य येतात. असे दोन आहेत. कारण जनकाला श्रीमद भागवत हे याज्ञवल्क्याने सांगितलेले आहे. मग तो यमधर्म सांगतो, अरे तुला भोट्यांची यादी दिली मी याच्यासाठीच. मग तू तिथं जाऊन तू जर अत्यंत श्रद्धेने ते जर श्रवण केलं ना, हो, तर तुझाही हो या मृत्यू लोकामध्ये केलेले जे पापमय कर्म आहे ना, त्याचा लय होऊन तुला उत्तम प्रकारचा पितृलोकाचा मार्ग सुखरूप होईल. वर्षभरामध्ये पितृलोकाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर इथं तुझा आदरचित्त केलं जाईल पितृलोकामध्ये. मग तुला उत्तमची गती तो येतो पाडेल. याच्यासाठी हे सगळं 13 दिवसापर्यंत करायचं. हे झालं रात्रीचं कीर्तन. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला उपदेश करतात. अभंगाची मीमांसा मांडत असताना शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे का जीव जेव्हा या जगतामध्ये जीव या जगतामध्ये आल्यानंतर तो संदिग्धतेमध्ये आढळतो. संदिग्ध काय संदिग्धता? तर काही वेळेला त्याला सुख मिळतं तर काही वेळेला दुःख मिळतं. या जगताचा आपण एकंदर विचार जर केला तर या जगतामध्ये सर्व सुख कोणाच्या वाटेला गेलं आणि सर्व दुःख हे कोणाच्या वाटेला गेलं. संदिग्धतेतलं जीवन आहे तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन आहे संदिग्ध. आपल्याला आता सुख मिळालेलं आहे तर त्या सुखाचा आनंद उपभोगण्याच्या अगोदर आपल्या पदरातून दुःख काय म्हटलं लक्षात घ्या. आपल्याला सुख मिळालेलं आहे त्या सुखाचा आनंद उपभोगण्याच्या अगोदर आपल्या पदरामध्ये दुःख येऊन पडतं. उदाहरण देऊन सांगतो. आपण जेव्हा पंढरपूरला आळंदीला त्र्यंबकेश्वरला वारीच्या निमित्ताने जातो 8, 10, 12, 15, 19 दिवसाचा जो काही प्रवास असेल तर आपण सगळे जण त्या प्रवासाच्या मधली एकच अपेक्षा असते, तुझं चरण दर्शन आम्हाला बरोबर आहे. ही अपेक्षा असते. या आनंदाने आपण तिथपर्यंत जातो. त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपण माथा ठेवतो. काय ठेवतो? माथा ठेवतो. ज्या अपेक्षेचं सुख बाळगून तिथपर्यंत गेलो होतो ते सुख आता चरण दर्शन झाल्याबरोबर मिळालं की नाही? मिळालं. पण चरण दर्शन घेऊन बाहेर त्या गाभाऱ्याच्या बाहेर पडण्याच्या अगोदर मला दर्शन झाले कधी फोन लावून घरी सांगतो संदिग्धता. याला काय म्हणतात? संदिग्धतेचं जीवन. मानवी जीवन हे काय? संदिग्धतेचं जीवन. हो. आणि ही संदिग्धता मानवी जीवनामध्ये का आली महाराज? कर्मविपेक्षण. संदिग्धता मानवी जीवनामध्ये का आली? कर्मविपेक्षणाने. चला तुम्ही म्हणाल कशावरून? त्याचं एक उदाहरण देतो. हो. भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगतो, अरे अर्जुना कर्म करणं तुझ्या हातात. कर्म करणं तुझ्या हातात आहे पण केलेल्या कर्माची फलश्रुती तुझ्या हातात नाही, माझ्या हातात आहे. त्याला म्हणतात संदिग्धता. ही संदिग्धता आपल्या जीवनामध्ये काय
या संदिग्धतेचं उदाहरण देत असताना तुकोबाराय सांगतात मानवी जीवन या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर हे अपेक्षेने जगणारं जीवन हे अपेक्षेने जगणारं जीवन आहे. हो, म्हणून तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एक मुक्ती येतेला, मिळता विषय शिवा, माया दृष्टीला शब्द आठवला नाही म्हणून मी बोललो नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सर्व सुखाची आशा जन्मली. आम्ही जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आलो, जे सुख प्राप्त करण्यासाठी आपण अपेक्षेने या जगतामध्ये राहतो का आम्ही सुख मिळवतो. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी जिने न व्हावे, न वांछिता दुःख पावे येणे संभरणे स्वतः राहतो का आम्ही मरणार आहेत म्हणून राहतो का उद्या सुख मिळणार आहे म्हणून राहतो. काय म्हणून मरणार आहेत म्हणून राहणार नाही, राहत नाही महाराज. आम्हाला उद्या सुख मिळणार आहे म्हणून आम्ही राहतो. सर्व सुखाची आशा जन्मली, या आशेने आपली दशा लावली. सगळ्यांची कशाने दशा लावली, या आशेने दशा. आणि या आशा मनुष्याच्या जीवनामध्ये आली कुठून या आली कुठून महाराज, कुठून आली नाही. मन गेले या आशा तिथून आली. हे संदिग्धतेतलं जीवन जगत असताना तुकोबाराय सांगतात मनुष्य सुख प्राप्तीच्या उपायाचा शोध करतो. एक सुख म्हणजे काय, जे त्याला प्राप्त करायचंय त्याची मूळता व्याख्या काय, या सुखाची मूळता व्याख्या काय. या अभंगामध्ये हित जो शब्द वापरलेला आहे, हित म्हणजे सुख, हित म्हणजेच काय, सुख. हित म्हणजेच परमात्मा, हित म्हणजे सुख आणि हित म्हणजेच काय, परमात्मा. हो, तुम्ही म्हणाल कशावरून, तिन्ही शब्द एकच का. त्याचं उत्तरच असं आहे, हित कळालं का स्वरूपता कळाली, स्वरूपता कळाली का मी का आलो हे कळलं. का जे मिळवायचंय त्याला उशीर लागत. कसं आहे माहितीये का, शास्त्रामध्ये चिंतन ठेवत असताना शास्त्रकार असं सांगतात, जीवाने अगोदर ठरवावं लागतं मग प्रवास चालतो. ज्याने ठरवलंच नाही त्याला मरेल तरी प्रवास करता येईल. म्हणजे कुठं जायचंय या अगोदर काय करावं लागतं, ठरवावं लागतं, मग साधन मिळतं की नाही. हो, पण जायचं कुठे हे जर माहित नसेल, आंबाडी काय, भिवंडी काय, वाडा काय, कुठल्याही आगर मध्ये जाऊन जरी उभा राहिला आयुष्यभर तरी साधन मिळेल का, मिळणार नाही. कारण जायचं कुठे ठरलंय कुठे, ठरलंय कुठे. कारण जायचं कुठे हे जोपर्यंत ठरत नाही ना, साध्य ठरत नाही, तोपर्यंत साधन मिळत नाही. तसं तुम्ही आम्ही या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सुख आहे आपलं साध्य, सुख आहे आपलं काय साध्य. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं ना मला दुःखच होऊ नये. का होऊ नये महाराज, कारण स्वभावातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला हवीशी वाटते. सुख हे स्वभावातलं आहे आणि दुःख हे अंगतुकातलं आहे. हो, आणि अंगतुकातली गोष्ट, बाहेरची गोष्ट कोणालाही मला असावी असं कधीही वाटत नाही. साधं एक उदाहरण देऊन पूर्तता देतो फक्त करण्यासाठी. मला सांगा, आपल्या शरीरामध्ये उष्णता नाहीये का. स्वतः भगवान परमात्मा 15 अध्यायामध्ये सांगतो, अहम वैश्वानरो भूत्वा. वैश्वानर अग्नी आहे ना आपल्या शरीरामध्ये, ज्याच्यानं आपण खाल्लेलं अन्न हो पश्वादी रवण करतात आणि आपला वैश्वानर नावाचा अग्नी त्याचं रवण करतो. हा त्यातला फरक आहे. मग तो वैश्वानर, ती अग्नी आपल्या शरीरात जर आहे, एक विशिष्ट प्रकारचं तापमान आपल्या शरीराचं असावं. म्हणजे आपलं शरीर मूळचा गरम आहे की नाही, गरम. आपल्या शरीरात ताप आहे की नाही, मूळचा ताप आहे. पण त्या तापमानापेक्षा आपलं शरीर अधिक जर तापलं
तर ते राहावं का जावं? असं कोणाला वाटतं का? बरं झालं 2-4 वर्ष काही शरीर जास्त तापलेलं नव्हतं, आता तापलंय ना 2-4 वर्ष जाऊच नाही. महाराज अनेक प्रकारचे त्याच्यावरती उपचार करतील, ब्लड टेस्ट करतील, अनेक प्रकारचे वैद्य करतील, पण वाढलेलं तापमान कमी केल्याशिवाय कोणी ठेवत नाही. का? कारण जे वाढलंय ते अंग तुकातलंय, बाहेरच आहे, आतलं नाही. आतलं तापमान नाही का? आहे ना, आतला तापमान अगोदरचाच आहे स्वभावातला, पण कोणालाही बाहेर काढावा असं तो जावा असं वाटत नाही. तसं स्वभावातलं असणारं सुख हे प्रत्येकाला हवंसं वाटतं, आणि दुःख हे संसारातलं आहे. कारण जो झालाच नाही, ज्याचं अस्तित्वच नाही, तो असेलच कसा? जो आपला नाहीच आहे. आता खाली येऊन सांगितलं, शरीर जावं का राहावं? शरीर जावं का राहावं? राहावं, बरोबर आहे. का राहावं? आपलं नाही म्हणून. का राहावं? मी थोडस उलट बोललोय, लक्षात आलं की नाही काय बघा. का राहावं? आपलं नाही म्हणून. आता लक्षात येईल तुमच्या. आपलं नाही म्हणून आपल्याला राख वाटतं शरीर राहावं म्हणून. फार काटेत जरी पडलेला असला ना तरी त्याला वाटत नाही हे जावं म्हणून. त्यालाही वाटतंय राहावं म्हणून, पण का राहत नाही? कारण ते स्वभावातलं नाही म्हणून. कशातलं नाहीये? स्वभावातलं नाहीये. मग हे जर स्वभावातलं नाही तर हे शरीर आहे कोणाचं? येथे मनुष्याचे काय आहे? जे आपलं नाही, आपली इच्छा असून सुद्धा राहत नाही. आपली इच्छा असून सुद्धा राहत नाही. तसं धर्मशास्त्र सांगतं, स्वभावातली गोष्ट प्रत्येकाला हवीशी वाटते आणि अंगतुकातली गोष्ट प्रत्येकाला नकोशी वाटते. सालू नावाचा पक्षी त्याच्या अंगावरती दाबण्यावर काटे शरीर रक्षणासाठी निसर्गाने परमात्म्याने त्याला दिलेले. हो, अंगावरती दाबणा एवढे काटे अख्ख्या जंगलात घेऊन फिरतो महाराज, कुठलाच प्रकारचा त्रास होत नाही. पण फिरता फिरता एखादा बाबलीचा करवंदीचा काटा जर टोचला, तो चुबकला, तर त्याला असं वाटतं का आहेत तर पण हा पण राहावा म्हणून. कारण अंग तुकातला दुःख देणारा आहे, स्वभावातला नाहीये. कारण स्वभावातली प्रत्येक गोष्ट काय देते? सुख देते. आणि अंग दुखातली प्रत्येक गोष्ट ही काय देते? दुःख देते. याचे पुष्टी करण्यासाठी तुम्हाला सांगतो, ज्ञानोबांनी मदलासा प्रकरण लिहिलं. मदलासा प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी एका आईची भूमिका घेतली आणि जे बाळ पाळण्यामध्ये घातलेलं होतं, हो, त्या बाळाला असं वाटायचं का जेवढं बाहेरचं आहे तेवढं मला काय देईल? सुख देईल. जेवढं बाहेरचं आहे तेवढं मला काय देईल? सुख देईल. अज्ञानजन्य तमवृत्तीच्या अनुषंगाने, हो, त्याला असं वाटत होतं का जेवढं बाहेरचं आहे तेवढं मला काय देईल? सुख दे. कारण त्याची एकच व्याख्या होती काय? जे जे देखे दृष्टी तेथे माने सत्य. जे चर्म दृष्टीने दिसत ना ते सत्य आहे, जे चर्म दृष्टीने दिसत नाही ना ते सगळं असत्य आहे, खोट आहे. पण शास्त्राचं उलट आहे. हो, शास्त्राचं उलट आहे. चर्म दृष्टीने दिसत ना तेवढं सगळं खोट आहे आणि आत्मदृष्टीने जेवढं कळतं ना तेवढं सगळं खरं. आत्मदृष्टीने कळतं ना तेवढं खरं आहे. मग आत्मदृष्टी म्हणजे काय? हे बालक काही ऐकायला तयार नाही. मग त्या मदलासा नावाच्या आईने त्याला अंगाई गायला सुरुवात केली. ती अंगाई सामान्य नाहीये महाराज, अंगाई सामान्य नाहीये. ती अंगाई ज्ञानोबाराय सांगतात, त्या बालकाला उपदेश करून सांगतात, अरे तुला जे जे चर्मदृष्टीने दिसतं ते तुला सत्य वाटतं ना, मग आता जे चर्मदृष्टीने दिसतं ना, ज्या चर्माने तुला समोरचं जे दिसतं ना तो तुझाच चर्म कसा आहे हे पहिले लक्षात घे. Thank you.
हा देह नाशिवंत. आणि आपण बाहेरची सृष्टी पाहतो, कोणत्या देहाने पाहतो? हा देह. बरोबर आहे की नाही? पण नाशिवंताने जे पाहतो ते आपल्याला सजीव कसं दिसेल? म्हणून जे जे देखे दृष्टी ते मागे जरी सत्य असलं तरी हे आपलं संसारातलं अज्ञान आहे. म्हणून जगतातली स्वभावातली असणारी गोष्ट प्रत्येकाला हवीशी वाटते आणि अंगतुकातली असणारी गोष्ट प्रत्येकाला नकोशी वाटते. सुख हे स्वभावातलं आहे. हो, प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं. नास्तिकापासून श्रद्धास्थानापर्यंत प्रत्येकाला वाटतं काय मिळावं. सुख आणि देव वेगळा नाही, दोन्ही एकच प्रमाणे आपल्या हातात वेळ कमी आहे. मग सुख आणि परमात्मा वेगळा जर असेल तर प्रश्न असा एक निर्माण होतो, महाराज आम्हाला परमात्मा मिळावा किंवा परमात्मा आम्ही प्राप्त करावा असं सगळे संतांनी आम्हाला का सांगितलं? त्याचं एकच कारण तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे कैची किव जीवन निराला, किंवा भगवद्गीता सांगते ममैवांशो जीव लोके जीवभूम सनातन. अर्जुना, अरे जीव आणि देव वेगळा नाही, दोन्ही एकच आहेत. तुका म्हणे दोन्ही एकच अंग. अरे दोन्ही एकच आहेत. म्हणून याला वाटतं तो माझा आहे आणि त्याला वाटतं हा माझा आहे. भानगड केली कशाने? हो, याला वाटतं तो माझा आहे आणि त्याला वाटतं हा माझा. मी भानगड केली कशाने? हा देह नाशिवंत. याने सगळे भानगड केली ना. भानगड कोणी केली? याने केली. मग स्वभावातली असणारी प्रत्येक गोष्ट जर जीवाला हवीशी जर वाटते तर तुम्हाला आम्हाला काय मिळावं असं वाटतं? सुख मिळावं. म्हणजे काय मिळावं? देव मिळावं. का देव मिळावं महाराज? का देव मिळावं? हा देव मिळावा का महाराज? त्याचं कारण सांगत असताना ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात जसं सासूरवासातून माहेरी जात असताना त्या लेकीला जेवढा आनंद होतो, पण तीच लेक माहेरातलं 2 दिवस आनंदाचं उपभोगल्यानंतर सासूरवासाला येत असताना जशी माहेराहून सासऱ्यातून आनंदी निघून जाते तशी माहेरातून येताना दिसते का? आपलं सगळ्यांचं तसंच आहे. आता खाली येऊन सांगणं तेवढं शक्य होणार? किती खाली येऊन सांगणं प्रश्न आहे. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे बाबा तुम्हाला साध्यापर्यंत जायचं ना, साध्य गाठायचं, मिळवायचं काय? सुख मिळवायचं नाही. मग सुख म्हणजे काय? सुख कशाला म्हणतात? ज्ञानोबारायने त्याची व्याख्या केली. जीव आत्मयाचे आहे तया जे होय तया नाम सुख. ज्ञानोबाराय सांगतात, अरे जीवदशा टाकून आत्मदशा प्राप्त करणे याचं नाव काय? सुख आहे. आत्मदशा म्हणजे काय? स्वस्वरूपाची ओळख पटणे. काय पटणे? स्वस्वरूपाची ओळख पटणे. मला सांगा, चला स्वस्वरूप कशाला म्हणतात? स्वस्वरूप मी फक्त तात्विक उदाहरण देण्यासाठी एक उदाहरण देऊन सांगतो. सकाळी स्नान वगैरे झालं का आपण सर्वप्रथम दर्शन कशाचं घेतो? सर्वप्रथम दर्शन कशाचं घेतो? आरशाचं. कशाला घेतो? आरशाचं. हो, आपली स्वरूपता पाहण्याचं, म्हणजे आपलं प्रतिबिंब दाखवणारा जर कोण असेल तर तोच आहे. बरोबर आहे की नाही? मग ती स्वरूपता म्हणजे आपल्या देहाची स्वरूपता जेव्हा त्या आरशामध्ये दिसते तेव्हा तो आतला देह बाहेरच्या देहाला काय सांगतो? फिरून म्हणजे त्याला तो मेकअप करायला सांगतो, काहीतरी करायला सांगतो की नाही आतला देह. म्हणजे त्याची स्वरूपता त्याला तो दाखवतो. तसा जीवदशा एकदा का संपली रे संपली का जी प्राप्त दशा होते त्यालाच काय म्हणतात? सुख म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? सुख म्हणतात. मग तुकोबाराय जगाला सांगतात, हे सुख जर सुखापर्यंत तुला जर जायचं असेल, ही जीवदशा तुला जर संपवायची जर असेल तर अगोदर तुला तुझं हित कळलं पाहिजे. हो, कारण जोपर्यंत तुला तुझं हित कळत नाही तोपर्यंत तू जीवदशा टाकू शकत नाही. म्हणजे सुरुवातीला काय कळलं पाहिजे? हित कळलं पाहिजे. पण ते हित तुला कळण्यासाठी तुझ्या ठिकाणी असणार जे काही आयुष्य रूपाचं साधन आहे त्या साधनाच्या अनुषंगानेच ते साधन जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच तुला ते हित कळेल आणि साधता येईल. एकदा ते का संपलं ते नासून जर गेलं तर तुझी इच्छा जरी लाट असते ना तरी तुला काहीच करता येणार नाही. म्हणून सुरुवातीला तू काय कर त्याचा नाश होऊ देऊ नको. अभंगाचं पहिलं
अभ्यास जर थोकडा असेल बरोबर आहे, दोन दोन चाले बोलले का वेळ बोलले बरोबर, आम्हाला वेळ कमी मिळतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात साध्य प्राप्त जर करायचं असेल तर साध्य ज्या साधनाने प्राप्त होतं ते सगळ्यात मोलाचं साधन जर काय असेल तर आयुष्य. आपल्याला संसार जरी करायचा झाला, संसार जरी करायचा झाला तर आयुष्य भक्कम असेल तर संसार करता. परमार्थ जरी करायचा झाला तरी आयुष्य असेल तरच परमार्थ करता येईल. संसार असो अथवा परमार्थ असो, विना आयुष्याच्या साधनाने आपल्याला काहीच करता येणार नाही. पण तुकोबाराय सांगतात एकीकडे तो लावल्यानंतर वाया जातो आणि दुसरीकडे लावल्यानंतर त्याची सार्थकता होते. म्हणजे प्रपंचामध्ये या आयुष्याचा खर्च केला तर तो वाया जातो आणि परमार्थाकडे तेच आयुष्य जर लावलं तर ते सार्थकीला होतं. म्हणजे नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश होतो कशा? प्रपंचात. कुठे मांडून जातो हे लक्षात येण्यासाठी. शास्त्र सांगतं प्रपंच म्हणजे विषयाच्या अनुषंगाने वापरलेलं आयुष्य हे वाया गेलं असं का धर्मशास्त्राने म्हटलंय. त्याचं उत्तर देत असताना आपल्याला महात्म्यांची काही प्रमाण पाहावं. जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात न झाला प्रपंच. प्रपंच झालाच नाही, जो झालाच नाही त्याच्यासाठी काबाड कष्ट करणं म्हणजे फुकट जाणं की दुसऱ्या बाजूने जाऊन सांगतो. आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी अशा काही वेळेला भय निर्माण होतं. काय निर्माण होतं? भय निर्माण होतं. समजा आपण मंद अंधकारामध्ये चाललेलो आणि मंद अंधकारामध्ये चाललेलो असताना काही अंतर चालत गेल्यानंतर एक वेटोळा पदार्थ पडलेला आपल्याला दिसला. काही अंतरावरती अंधकार आहे आणि आपल्या दृष्टीने तो बघितल्यानंतर आपण त्या ठिकाणी अगोदर निर्धास्त निर्भयतेने चाललेलो होतो. पण अचानक तो पदार्थ बघितल्याबरोबर आपण स्तब्ध, मनामध्ये भय उत्पन्न झालं. अरे हे ते तर नसेल, वेटोळा दिसतं ते तर नसेल, थांबा म्हणे 2 मिनिटं आपण तर थांबून बघू. तो थांबला. 5-10 मिनिटं थांबल्यानंतर त्याच्या लक्षात आलं अरे ज्याला पाहून आपण घाबरलेलो आहोत, भय निर्माण झालेला आहे, त्याच्यामध्ये मात्र कुठलाच बदल आपल्याला जाणवत नाही. मग तो काय करतो? शेजारी कुठेतरी का काडी पडलेली असते, दांडू ते उचलतो, त्या पदार्थाला नेऊन लावतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं अरे नाही, मी विनाकारण भय निर्माण केलं होतं. का भय निर्माण केलं होतं? ज्याला
ज्याच्या अनुषंगाने मला भय निर्माण झालं होतं तो नाहीच आहे तर भय कसं पकडायचं, तसं संसार नाहीच आहे तर आयुष्य कशाला खर्च करायचं. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांना काय सांगायचंय, हे ज्याच्यासाठी दिलेलं आहे ना त्याच्यासाठी जर वापरलं तर याचं काय होईल. हो, हे दिलंय कशासाठी हा एक पहिला प्रश्न आहे. दिलंय कशासाठी. देवे दिला देह भजना गोष्ट. अरे देवाने देह जर भजनासाठी जर गोष्ट चांगला जर दिला जर असेल, हो, मग त्याचं भजन सोडून जर आपण याचा वापर जर दुसऱ्या याचा आयुष्याचा वापर साधनाचा वापर जर आपण दुसऱ्या गोष्टीसाठी जर करत असेल, हो, तर काय होतं महाराज, हो, ते वाया जातं. वाया ही गोष्ट तुकोबारायला कळाली म्हणून तुकोबाराय सांगतात नका करू पण हे सांगत असताना तुकोबाराय सांगतात आता तरी पुढे. अरे इथून तरी पुढे आता माहीत झालंय ना हे नाही आपलं, हो, मग आता इथून तरी पुढे याला याचं शिल्लक राहिलेलं आयुष्य काय करा, वाया जाऊ देऊ नका. बरं तुकोबाराय एक प्रश्न विचारतो आणि भजन घेतो. तुकोबाराय एक सांगा, हा नेमकी तुम्ही म्हणता भजनासाठी दिलाय, बरोबर आहे, कळलं. दिवे दिला देह भजना गोमटा बाला महाराजांनी प्रमाण घेऊन दिलं. पण तुकोबाराय ह्या देहाने भजनासाठी जर हा दिलेला आहे, याच्याने जर त्याचं भजन जर केलं तर आमच्या जीवनात काय असं कळेल, काय कळेल का जे कळल्यानंतर आम्हाला सर्वस्व प्राप्त होईल. तुकोबाराय त्याचं उत्तर देतात, अरे तेच तर कळण्यासाठी तुम्हाला हा का दिलाय हे कळलं पाहिजे. तेच कळण्यासाठी तुम्हाला हा का दिलाय तेच कळलं पाहिजे. मग तुकोबाराय भजन केल्यानंतर याने काय असं कळतं, आपलं हित काय कळतं, हित कळतं. आपल्याला सगळ्यांची लहानपणाची गोष्ट आहे, आपण जेव्हा प्रत्येक जण जन्माला येतो तेव्हा चांगलं काय वाईट काय खरं काय खोटं काय काहीतरी आपल्याला कळतं का, काही कळत नाही महाराज. लहानपणाची गोष्ट लक्षात घ्या ना, हो, त्याला खेळणं द्या, गळ्यातली 2 डोळ्याची काढून द्या, काही फरक पडत नाही महाराज त्याला. त्याला फक्त महत्व कशाला असतं त्याच्या, कारण त्याला कळतच नाही, त्याला काय होत नाही, चांगलं काय वाईट काय काही कळत नाही महाराज, काही कळत नाही. मग आपली संसारिक जीवाची अवस्था हीच आहे महाराज, चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळत नाही. कारण जगात चांगलं फक्त एकच आहे, काय, देवाचं नाम चांगले चांगलं, देवाचं नामच फक्त चांगलं आहे. का चांगलं आहे महाराज, ते हित कळवतं म्हणून काय चांगलं आहे. मग हित कळल्यानंतर होईल काय महाराज, हित कळल्यानंतर होईल काय, आपली स्वरूपता आपल्याला कळेल. म्हणजे काय, हो, जरा स्पष्ट शब्दात सांगायला ज्ञानोबारायांचं प्रमाण देतो. हो, ज्ञानोबाराय सांगतात, मी कोण हाय हा करावा विचार ज्ञानदेव निवृत्तीचा. अरे मी कोण आहे हे कळालं ना तर बाकीचं काहीच राहत नाही. आता त्याच उलट उत्तर तुकोबारायांच्या शब्दात देतो. तुकोबाराय सांगतात, एकदा का हित कळालं, एकदा का हित कळालं, हित कळालं का हे आपलं नाही हे कळतं, आणि हे आपलं नाही म्हणजे हे सरत आणि उरत काय, हे आपलं नाही म्हणजे हे सरत उरत काय, उरला उरे विठ्ठल
एक सरल्याशिवाय दुसरं उरत नाही, सरल्याशिवाय कधी उरत नाही. चला साधी गोष्ट आहे, मेल्याशिवाय उत्तर कार्य होतात का? साधी गोष्ट आहे. म्हणजे उत्तर कार्य करून घ्यायचे असतील तर अगोदर काय झालं पाहिजे हे तर पक्के आहे की नाही. मग तसं परमात्मा उरवायचा जर असेल तर काय सारलं पाहिजे? देह तादात्म्य सरलं पाहिजे. आणि देह तादात्म्य सरलं म्हणजे काय? हितावरती. कशावरती आहे ना? हितावरती. मग तुकोबा राय ये हितावरती यायचं जर असेल तर तुम्ही म्हणता आयुष्य साधन आहे, पण नुसतं आयुष्य असून फायदा काय? त्या आयुष्याला एका विशिष्ट प्रकारच्या साधनाची जर जोड जर नसेल तर ते नुसतं आयुष्य असून तरी काय फायदा? नुसतं आयुष्य असून तरी काय फायदा? हो, मग त्या आयुष्याच्या साधनाला एका विशिष्ट साधनाची जोड पाहिजे का? ते साधन आणि हे साधन यांचा समन्वय झाल्यानंतर आपलं हित आपल्याला कळतं. तुकोबाराय ते साधन कोणतं? त्याचं उत्तर तुकोबाराय देतात. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन हो हे साधन आहे. कोणत्या साधनाला? त्या साधनाला पुष्टी देणार आहे. हे साधन आणि ते साधन एक झालं का एक सरतं आणि दुसरं उरतं. एक सरवायचं असेल दुसरा उरवायचं जर असेल तर चिंतन काय केलं पाहिजे? विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे. मग आता आपल्याला सुद्धा तेच करायचंय. हाताने टाळी मुखाने नामघोष करून परमात्म्याचं भजन करावे. हो पार संसारिक विषयाच्या अनुषंगाने मलिन झालेल्या चित्ताला विठ्ठलाच्या चिंतनाने शुद्ध करता येतं आणि त्यालाच म्हणतात हित. हो, असं हित मानवी जीवनामध्ये जर घडलं तर या मृत्यू लोकाचा येण्या जाण्याचा जो व्यापार आहे ना, हो हा व्यापार सुलभ होतो. हो, विठ्ठले विठ्ठले जन्म मरणाचे सूत्र ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. आज ना उद्या 5-25-50 वर्षांनी का होईना, जसं 68 वर्षांनी मातोश्रीने आपला आयुष्यकाल संपवला तसंच आज ना उद्या आपल्याला प्रत्येकाला जायचं. त्याच्याबद्दल वाद नाही. खऱ्या अर्थाने आज जर पाहायला गेलो तर ही चारही अपत्य खऱ्या अर्थाने आज पोहोचली. एक थोडंसं चिंतन समजून शास्त्रामध्ये असं सांगितलंय, स्त्री आणि पुरुष म्हणजे जनक आणि जननी यांच्यापासून अपत्याची उत्पत्ती होते. जर जनक निघून जर गेला आणि जननी जर असेल तर त्या अपत्यांना पोरकं पण येतं. पण
जननी निघून जर गेली आणि जनक जर असेल तर ते अपत्य पोरकं होतं असं सुद्धा असं. कारण या जगतामध्ये निष्काम आणि निस्वार्थ हे दोन शब्द जर परिपूर्णतेने जर कुठं जर पाहायला मिळत असतील तर ते आईच्या ठिकाणी पाहिलं. आईच्या ठिकाणी निष्कामता आणि निस्वार्थता. करुणा भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जिच्या ठिकाणी कळवळा व्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं आणि कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न करता ते आपल्या अपत्यावरती निष्काम भावनेने निस्वार्थपणाने त्याच्यावरती काय करते ती प्रेम करते. मग ही निष्कामता आणि निस्वार्थ या दोन गोष्टी ज्यांच्या जीवनातून निघून जातात ना तेव्हा खरं पोरकं तेव्हा काय इथं खरं पोरकं बनवतं. चला त्याच्या पुढे जाऊन सांगतो. स्वामी विवेकानंदांचे घोषवाक्य. स्वामी विवेकानंद असं सांगतात स्वामी तिन्ही जगाचा बापा विना चुकीचा बोललो चुकीचा बोललो. मग कशा विना भिकारी. स्वामींना बाप लावता नव्हता पण का नाही मला कारण निष्कामता आणि निस्वार्थ. बापाजवळ नाही असं नाही तुमच्या छात्या बघून देऊ नका तेही पटवून देता येतं. त्याच्या जवळ सगळं असतं तेव्हा तुमच्यात येतं तसं येत नाही महाराज. हे लक्षात ठेवा. पण निष्काम आणि निस्वार्थपणा या दोन गोष्टी त्या कैवल्याच्या ठिकाणी त्या जातीच्या ठिकाणी असतात महाराज. मग खऱ्या अर्थानं गोरखपण तिथे गोरखपण. मला सांगा ना आपल्याला किती जरी आपल्या ठिकाणी म्हणजे जरी आपण कितीही बाहेरून आलो किंवा काहीही झालं आपल्या जीवनात कितीही अनेक प्रकारची दुःख काही जे काही यायचं आहे आई म्हातारी जरी असली आणि तो मुलगा त्या आईच्या मांडीवरती जाऊन जर डोकं ठेवून जर राहिला ना तर जीवनात सगळं क्लेश एका क्षणामध्ये निघून जातात महाराज. म्हणून हे पोरगं माझ्या चार पत्नींच्या आयुष्यात ईश्वर या पोरकेपणाची उणीव त्यांची ईश्वर जाणून घे. ज्या मातोश्री तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या त्या मातोश्रीच्या आत्म्यात चिरशांती प्राप्त होऊन ईश्वराच्या धर्माला ईश्वराच्या चरणात त्यांना उत्तम अशी सद्गती मिळो. त्यांच्या पश्चात राहिलेले त्यांचे पुत्र मुली कुटुंबीय स्वकीय या सर्वांच्या ठिकाणी आई जाण्याच्या वेळी हाच काही दुःख आहे त्या दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वराला. उपस्थित सर्व गुरुजन तालकरी मंडळी सगळी मुलाची मंडळी सर्व तत्वज्ञानी उपस्थित मृदुंगाचार्य आमचे वेळेकरी बाबा उपस्थित सगळा सज्जन मायबाप श्रोतावर्ग उत्तम अशी सरून सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने निवारण करतो. आणि ह्याच बोलण्याच्या वातामध्ये एखादा अपशब्द बाहेर पडला असेल उदाहरण करणं क्षमा करा. उद्या मातोश्रीचा शेवटचा दिवस आहे. पिंडाला पाणी देत असताना ते पाणी सुटत असताना रामकृष्ण हरी किंवा नुसतं राम म्हटलं एवढा एक शब्द जरी आपण त्या पाण्याच्या बरोबर जर सोडला तर ते राम नामाचं पुण्य त्यांना प्राप्त होईल. सांगून गेलो आपण अखंड आयुष्यभर आपल्याजवळ काहीच राहिलेलं नसतं आणि 2 तासाचे तिकडे चित्रपट बघितला का मग त्याचा पश्चाताप होता आता काय केलं पाहिजे तेव्हा पश्चाताप काहीच होत नाही महाराज. कारण करण्यासाठी जे पाहिजे ते शिल्लक नसतं. दुसरी गोष्ट आहे कोणाला राग येऊन देऊ नका महाराज. घरचे 13 दिवस येणाऱ्या पाहुण्यांच्या मध्येच बसून आपण निघून जातात. काय करतो आपण काय करतो काही काही ठिकाणची परिस्थिती जर बघाल ना बाहेरचे येऊन घरात हरिपाठ करतात आणि घरातले सगळे खुर्च्यावर बाहेर बसतात. आयुष्य खपवलं कोणासाठी. तुम्ही मी देऊन काय मिळत नाही त्याच्या कुटुंबियांनी सगोत्रांनी ते द्यावं लागतं. सगोत्र पिंडदान हा मी पिंडदान करून चालत नाही महाराज. सगोत्रांनी पिंडदान केलं तर स्वर्ग मिळतो. मिळत नाही तसं मिळत नाही महाराज. सांगू एका शब्दामध्ये दशरथाला स्वर्ग अवस्था प्राप्त करण्यासाठी भरत नव्हता का भरत नव्हता प्रीती कोणावर होती महाराज. म्हणून सागरावरती पिंडदान केलं कोणी तेव्हा त्याला आकाशात दिसला तिथं पोहोचला. सगोत्र पिंडतका हा हे सगोत्राने करावं लागतं. तेव्हा कोणीही ते पिंडाचं ताकस्पर्श नेऊन चालतं गोत्रानेच चालतं. कोणी ही टकली करून चालतं का गोत्रानेच. हे फक्त काय सांगायचंय हे गोत्रांनी करावं लागतं का ते मिळतं.
प्राणी. म्हणून या चारही आपण त्याकडनं एका वर्षापर्यंत पुण्यमय कर्माचा उदय होऊन त्या मातेसुद्धा त्या अर्पण व्हावं एवढीच ईश्वराला प्रार्थना करतो. 11 महिन्याचा श्राद्ध व्हावा, एका वर्षाचा श्राद्ध व्हावा, या सगळ्या गोष्टी ईश्वराकडे करून घेऊ. आणि मातोश्रीच्या चरणाला तिच्या आत्म्याची शांती प्राप्त उत्तम अशी सद्गती मिळो ही ईश्वराच्या प्रार्थना झालेली शिव पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानोबा तुकोबारांच्या किंवा सर्व संतोंच्या मूर्ती समर्पित करून ईश्वराला पूर्ण करू.